आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं बरं वाटेल ना बिट्टी? एवढं नाही लागले, आता बरं वाटणार बिट्टीला. तिला वाटेल का बरं? ठीक आहे, पण आईच्या कार्यक्रमाचं काय केला ना विचकाई ना? लाजच नाही या कार्टीला. कशाला आली होतीस ग इथं कडमडायला? आई ग लहान मुलगी आहे ती. अगं ती काय मुद्दाम पडलीये का? तिलाही लागलंय. मुद्दाम नाही ग पडली, पण आईची मेहंदी होईपर्यंत एका जागी शांत बसली असती तर काही बिघडलं असतं का? ती पडली त्यामुळे गौरीला यावंच लागलं ना सगळं सोडून. जरा शांत बसता येत नाही का हिला? आईचा एवढा महत्वाचा दिवस खराब केला. सगळी गंमतच गेली गो. पण हे असंच असतं रेवती, लहान मूल असलं ना की सारखं त्याच्या मागे मागे राहावं लागतं. जे आपला आनंद ठेवा बाजूला. आई छोटीशी मुलगी आहे ती, काय बोलतेस तू? छोटीशी आहे म्हणे, पण तुला सांगते रेवती, माझा ऐक, ही बिट्टी आहे ना, ही काही रुद्र आणि गौरीला एकत्र येऊ देणार नाही. बिट्टी बाळ, तू नको हिच्याकडे लक्ष देऊ. गुणी बाळ माझं ते, जा खेळ. आई तुला लहान मुलांसमोर काय बोलावं हेही कळत नाही का ग? लहान मुलांच्या मनात एखादी गोष्ट बसली की ते परत विसरत नाही. काय तू? नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बिट्टीमुळे गौरी आणि रुद्रचं लग्न झालं तरीही त्यांना एकमेकांसोबत वेळ नाही घालवता येणार. ती लहान आहे ग, काय वाटेल तिला? तिच्यासमोर बडबडलीस. बिट्टी आई, आपला हा प्लॅन सक्सेसफुल होणार. खरंच असं वाटतं तुला? फक्त वाटतच नाहीये, मला खात्री आहे. बिट्टीच या लग्न सोहळ्याची वाट लावेल, लग्नाची माती करेल ती. जरा तोंड गोड करू. हेलो हेलो पार्टनर, गुड मॉर्निंग. बिट्टी, हेलो, मी हातावर मेहंदी काढलीये. हो, एका हातावर आई आणि एका हातावर पार्टनर. अरे वा, म्हणजे हातात हात आले की दोघं एकत्र होणार. अरे वा, किती छान. आणि पार्टनर, तुला एक गंमत माहितीये? आईने पण मेहंदी काढलीये. देऊ का तिच्याकडे? थांब. हॅलो गौरीजी, शेवटी तुम्ही मेहंदी काढली. हो, लग्न म्हणजे मेहंदी आलीच ना. तुम्हाला माहितीये, असं म्हणतात नवऱ्याचं खूप प्रेम असेल ना तर मेहंदी खूप रंगते.
मला बघायचं होतं तुमचं किती प्रेम आहे माझ्या. जरा जास्तच प्रेम आहे. नाही, मेहंदी तर रंगली असेलच, पण तुमच्या गालावरही लाली पसरली असेल. काही काय, तुम्हाला काय माहिती? मला माहिती आहे. एक काम करा, बिट्टीला फोन द्या, मी तिला विचारतो. नको, काही गरज नाहीये त्याची. असं कसं? लाजल्यावर लाली आणखी वाढली असणार आणि आता ह्याच चेहऱ्यावर हळद चढणार, म्हणजे हा चेहरा आणखी उजळणार. रुद्र सर, काहीतरीच काय आहे. जाऊ देत, मला खूप काम आहे, मी बोलते नंतर तुमच्याशी. अरे गौरीजी, ऐका ना. हॅलो. आता पार्टनर आणि आई माझ्यामुळे एकत्र येणार. आत्ता येईल मज्जा. अरे सुमित, तू अजून तयार झाला नाहीस? काय करतोयस इथे? हे बघ, रुद्राची हळद आहे आणि मी सोहाला सांगितलंय. मला ऑफिसला. मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. आणि आणखी एक गोष्ट, गौरी आता या घरची सून होणार आहे, तेव्हा तिच्याशी नीट वाग. आय होप तुला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. आणि नसेल कळलं तर मला तुझ्या भाषेत समजावून सांगता येईल. आय होप तुला कळलं नसेल तर मला तुझ्या भाषेत समजावून सांगता येईल. ये, आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. कमा. हळदीला तर यावंच लागणार आहे बाबा, पण हळद लावायला नाही, हळद उधळायला. बरं झालं तुम्ही आलात. रुद्र सर, आपल्या आश्रमाजवळ गाव आहे ना,